राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील पठार भागात गेली 2 दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे। यात कुरकुटवाडी गावातील 2 घरांच्या भिंती कोसळल्या असल्याची घटना सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। कुरकुटवाडी गावातील भाऊ रबाजी मोरे व पानोबा नगर येथील शिवाजी लिंबा मेंगाळ यांचे कुटुंब घरात झोपले असताना घराच्या बाहेरील बाजूस भिंत कोसळल्याने मोठा आवाज झाला। या आवाजाने ते घरातून बाहेर पडले। सुदैवाने त्यांचे प्राण वाचलेत। गेली 15 दिवसापूर्वी याच परिसरातील गावांना भूकंपाचा धक्का बसला होता। यात येथील घरांच्या भिंतींना चिरा गेल्या होत्या। त्यात आता सध्या 2 दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने सदर भिंती कोसळल्या आहेत। यात संबंधित ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आज कुरकुटवाडी या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे भाऊ रबाजी मोरे यांचं घर पडलेलं आहे। झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल, बाजरी असेल, मका असेल व इतर सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। तरी आमची सरकारला विनंती असेल की कुठल्याही अटी न लावता सर्वांचे सरसकट पंचनामे करून सर्वसामान्य शेतकऱ्याला मदत मिळावी आणि ह्या मोरे मामांचं जे आज घर पडलेलं आहे त्यांची परिस्थिती नाजूक आहे। मोलमजुरी करून ती राहणारी माणसं आहेत। त्यांच्या घराचा पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही सरकारला आमची नम्र विनंती आहे। आज कुरकुटवाडीमध्ये भाऊ रबाजी मोरे यांच्या घराची चांदई भीत कोसळलेली आहे आणि त्यांची परिस्थिती नाही आहे। ते मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात। त्यांना उद्या घराचं हे बांधकाम करण्यासाठी किंवा हे घराची दुरुस्ती करण्यासाठी त्याचा पंचनामा करून त्यांना काहीतरी मदत मिळावी अशी सरकारला मी विनंती करतो। तसेच गावामध्ये अतिवृष्टीमुळे जे सोयाबीन, मका याचे नुकसान झाले आहे त्याला सरसकट पंचनामे करून त्यांना 2 रुपये मिळावे ही एक नम्र विनंती करतो। म्हटले पत्र घालायला लागले, ते पडलंय ना, मग तिथं म्हणलं कुत्री जाते कौल पत्र घालायला लागले, वरून कौल पडलं तर हातात सूज आहे मा। कधी भिंत कधी पडली ती? कधी पडली भिंत? काल पाऊस येत होता ना अखेरात, तेव्हा मग ती भीत पडली रात। तुम्ही ह्याच घरात झोपलेले होते का? हा, ह्या घरात ते पडलं ना, मग या घरात पळालो। इकडे झोपलो होतो ना, मग ते धपकाने आवाज आला, मग इकडे पळालो आम्ही। रातच पडली, दोघं झोपलो होतो या घरात। गेले 4 ते 5 दिवस अतिशय अतिवृष्टी होत असताना बऱ्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसान झालेले आहे। गेले 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवले, परंतु खऱ्या अर्थानं प्रशासनाने या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आणि लक्ष न दिल्यामुळे आता परत एकदा अतिवृष्टी या ठिकाणी परतीचा पाऊस सुरू झाला आहे आणि आपल्या पठार भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या माध्यमातून एकतर भूकंपाचे धक्के आणि त्यानंतर हा खूप प्रमाणात पाऊस आणि या पावसामुळे या ठिकाणी या कुरकुटवाडी परिसरामध्ये 2 घरांच्या भिंती अक्षरशः या ठिकाणी पडलेल्या आहे आणि हे कुटुंब या ठिकाणी वाऱ्यावरती आलेले आहे। यामध्ये भाऊ रबाजी मोरे असतील, शिवाजीदादा लिंबा मेंगाळ असतील। आता आम्ही शिवाजीदादांच्या घरापाशी या ठिकाणी बघितलं असता या ठिकाणी भिंत कोसळलेली आहे, परंतु या ठिकाणी ती बाहेरील बाजूला कोसळल्यामुळे या ठिकाणी कुणाला या ठिकाणी इजा झालेली नाही आणि या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं
अशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु कुठलाही एक ठिकाणी शासकीय अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे मका असेल, सोयाबीन असेल या पिकांची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले आहे. तरी मी आमच्या सर्व कुरकुटवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आमचे सरपंच साहेब उपस्थित आहेत. या ठिकाणी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांना, या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शासनाने मदत करावी अशी या ठिकाणी मी या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला पुन्हा या ठिकाणी विनंती करतो आणि लवकरात लवकर खऱ्या अर्थाने या कुटुंबाला आर्थिक मदत कशा पद्धतीनं देता येईल याची या ठिकाणी प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. माझे नाव स्वप्ना शिवाजी मेंगाळ. 8 दिवसापूर्वी नाही का भूकंपाचे धक्के बसले होते, तर त्या धक्क्यांमध्ये घराला भेगा पडल्या होत्या, चीर पडली होती. तर त्याचं म्हणजे देखरेख करण्यासाठी कोणी प्रशासन किंवा अधिकारी कोणी बी आलेले नाही. तर आता सध्या पाऊस चालू असल्यामुळे त्यामध्ये पाणी जाऊन भिंत कोसळली. त्यामध्ये घराची भिंत बाहेरच्या साईडला पडल्यामुळे कुणालाही नुकसान झालेलं नाही. आम्ही सगळेजण म्हणजे आतमध्येच झोपलेलो होतो, कुणालाही दुखापत झालेली नाही. तर असं म्हणजे माझं मत आहे की सगळ्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी वगैरे करून नाही का यांना मदत करावी. म्हणजे आम्हाला 2 म्हणजे होईल तेवढी मदत करावी घरासाठी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.